नमस्कार, मी आरती आणि आपण पाहतायत न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या झटपट 24 बातम्यांवर। नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्याही रखडल्या। लाडकी बहीण योजना आमचीच होती, सत्तेतल्या सरकारने आमचीच नक्कल केली, मात्र नक्कल करायला ही अक्कल पाहिजे जी या सरकारमध्ये नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलाय। दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, विश्व हिंदू परिषदेची मागणी। पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा। ट्रकवर झाड पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारूद भरलेली फटाका सदृश्य वस्तू आढळली। रात्री 8 वाजता सुमारास जेलच्या भिंतीवरून वस्तू फेकल्यानंतर झाला होता स्फोट। इंग्लंड निवडणुकीत भारतीय वंशाचे 26 खासदार आले निवडून। एकाच आठवड्यात सोन्या चांदीच्या भावात भरघोस वाढ। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 200 जागा निवडून येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। मुंबईच्या वरळी इथे अट्रिया मॉल समोर हिट अँड रनच्या घटनेत एकाचा मृत्यू। युरो फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा यजमान जर्मनीवर 2-1 ने विजय। इराण अध्यक्षाच्या निवडणुकीत मसूद पेझेशकियान विजयी, पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन। हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश याला अटक। पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारत झिम्बाब्वेकडून 13 धावांनी पराभूत। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कॅनडा उपांत्य फेरीत। देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री, विठ्ठल महाराज शास्त्री यांचं भाकीत। पंढरपूर वारीनिमित्त बारामतीत एका बॅनरवर एकत्र झळकले अख्खे पवार कुटुंब। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेसह सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांचाही फोटो। मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू असताना मद्यपी दुचाकीस्वाराने महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर बाटलीतील पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी प्रसंगावधान राखून मद्यपीला पकडल्याने अनर्थ टळला। पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे महत्त्वाचे सर्वेक्षण होणार उद्यापासून, यासाठी दिल्लीहून विशेष पथक होणार दाखल। देशात पुन्हा मोदी सरकार येणार असं गृहीत धरून महायुतीचा मतदार ऐन मतदाना दिवशी मतदान न करता सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला, त्यामुळे राज्यात आपल्या कमी जागा आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। बेरोजगारांना 1-2 हजार नव्हे तर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी प्रशांत किशोरांची मोठी घोषणा। महिलेला चिरडलं, तिथून गोरेगावला गर्लफ्रेंडचं घर गाठलं। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा फरार, गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात। तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7।